रवी काका आणि त्यांची कार. एका गावात अनु, कबीर आणि मीना नावाचे 3 मुलं राहत होते. एका सकाळी त्यांनी रवी काका त्यांच्या गावातील कार चालकला त्यांची कार साफ करताना पाहिले. "नमस्कार रवी काका," त्याने हाक मारली. "नमस्कार मित्रांनो," रवी काका मोठ्या हसत म्हणाले. "आज तुम्हाला गाड्यांबद्दल जाणून घ्यायला आवडेल का?" मुलांनी आनंदाने "हो" म्हटलं आणि रवी काका त्यांना त्यांच्या गाडीबद्दल सांगू लागले. सर्वप्रथम रवी काका म्हणाले, "आम्ही रोज सकाळी गाडी स्वच्छ आणि चमकदार ठेवण्यासाठी धुतो." मुलांनी रवी काकांना स्पंज आणि पाण्याचा पाईप घेऊन गाडी धुण्यास सुरुवात करताना पाहिले आणि ते उत्सुकतेने सामील झाले. "तुम्हाला माहीत आहे का की कारच्या मागे ट्रंक असते?" रवी काकांनी विचारले. "आपण आपल्या सर्व गोष्टी इथेच ठेवतो." अनुने ट्रंकच्या आत डोकावून पाहिले असता काही पिशव्या सापडल्या. मग रवी काकांनी गाडीचे महत्त्वाचे भाग सांगितले. "या 4 गोलाकार गोष्टी पहा. त्यांना चाके म्हणतात आणि ते कार हलवण्यास मदत करतात," त्याने स्पष्ट केले. "बघा, हे गाडीचे इंजिन आहे. जसे आपले पाय आपल्याला चालण्यास मदत करतात, त्याचप्रमाणे इंजिन कारला हलवण्यास मदत करते आणि आपल्याला सुंदर ठिकाणी घेऊन जाते. चला कारच्या इंजिनचा आवाज ऐकूया." "आणि या मोठ्या चाकाला स्टीअरिंग व्हील म्हणतात. आम्ही त्याचा वापर कार टर्न करण्यासाठी करतो." मुलांनी गाडी चालवण्याचे नाटक केले. चाक फिरवताना गाडीचा आवाज काढला. "चला गाडीच्या हॉर्नचा आवाज ऐकूया." जेव्हा अंधार झाला तेव्हा रवी काकांनी एक बटण चालू केले आणि गाडीचे हेडलाईट उजळले. "आता आपण अंधारात पाहू शकतो," ते म्हणाले. अचानक आकाशातून पाऊस आला. "चला वायपर वापरूया," रवी काका म्हणाले आणि त्यांनी विंडशील्ड साफ करण्यासाठी वायपर चालू केले. "अरे वाह!" वायपर मागे सरकताना पाहून मुले आनंदी झाले. "लक्षात ठेवा मुलांनो," रवी काका म्हणाले, "सुरक्षित राहण्यासाठी आपण नेहमी सीट बेल्ट घालणे आवश्यक आहे." मुलांनी मान्य केले की जेव्हा ते गाडीत बसतील तेव्हा ते सीट बेल्ट घालतील. पुढे गेल्यावर ते एका ट्रॅफिक सिग्नलवर आले. लाल म्हणजे थांबा, हिरवा म्हणजे जा, रवी काकांनी समजावले. ट्रॅफिक लाईट हिरवे झाल्यावर गाडी पुन्हा चालू लागली. शेवटी तो पेट्रोल पंपावर पोहोचले. रवी काकांनी गाडीत पेट्रोल भरले आणि मुलांनी आश्चर्याने पाहिले. पेट्रोल भरलेली गाडी घेऊन रस्त्यात गाणी गात आणि हसत हसत ते घराकडे निघाले. "धन्यवाद रवी काका," मुलांनी सांगितले. "वेलकम मित्रांनो," रवी काकांनी उत्तर दिले. "लक्षात ठेवा, कार खूप मजेदार आहे, परंतु सुरक्षितता नेहमीच प्रथम येते."